भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री चांगदेव 65 हा ग्रंथ आपण पाहतो। चांगदेव 65 हा ग्रंथ 65 ओव्यांचं पत्र आहे, परंतु आकाराने जरी हा ग्रंथ पत्र लहान असलं तरी त्याचा स्वरूपाने म्हणजे अर्थाच्या दृष्टीने अतिशय महान, लहान आणि महान असे दोन्ही शब्द एकत्र आलेले। दिसायला लहानसं पत्र दिसत काय 65 ओळ आहे, आता संपून गेले, परंतु हे पत्र सामान्य पत्र नाही। या पत्रामध्ये ज्ञानोबांनी आपलं आत्मज्ञान ओतलेले आणि त्या आत्मज्ञानातून लिहिलं गेलेलं पत्र, त्यामुळे या पत्राला चिरंतनता शास्त्रता आलेली आहे, अक्षरत्व आलेलं आहे। हे सामान्य पत्र नाही आणि ते सामान्य नसल्यामुळे या पत्रावर किंवा या ग्रंथावर फारशी कुठे चर्चा होते किंवा फारसे विवेचन होते। या ग्रंथामध्ये असे ग्रंथ लिहिले गेले म्हणून हा अत्यंत दुर्मिळ आणि दुर्लभ आणि अत्यंत लाभदायक असा हा ग्रंथ आहे। विशेषतः आपल्या साधकांना अतिशय महत्वाचा आहे। पण ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला हा जो बोध केलेला आहे, तो बोध करणारे ज्ञानदेव महाराज हे शक्तिपात मार्गातले अधिकारी होते। हा शक्तिपात मार्ग त्यांच्याकडे आलेला आहे नाथसंप्रदायात, त्यामुळे आपल्याला ते अतिशय जवळचे आहे। ज्ञानोबा जे जे काही सांगतात ते आपल्याला फक्त नाकलून व्हायला पाहिजे, कारण आपल्यालाही ही शक्तिपात दीक्षा प्राप्त झाली आणि या शक्तीने आपल्याला ज्ञानोबांचं म्हणणं फक्त नाकलून व्हायलाच पाहिजे असा हा ग्रंथ आहे। आजची आपली 64वी ओवी आहे, आता फक्त एक ओवी राहिली आहे। आता पुढचा कोणता ग्रंथ घ्यायचा विचार करायचा, सुटी घ्यायची, आराम करायचा, काय करायचं ते तुम्ही ठरवा। आम्हाला जे वाटत होतं ते आम्ही हा ग्रंथ घेऊन बसलो। असं वाटलं होतं की हे 65 ओव्यात किती दिवस भेटले आपल्याला, अर्ध्याचे 5-5 जरी घेतले असते आपण किती दिवस बोलले असते। तेव्हा 15 दिवसाचं सुद्धा आठवण केलं, परंतु 2 महिने पूर्ण गेले, 2 महिन्याच्या वर झाले आणि अजूनही
या ग्रंथाचा मी म्हणतो तितका तशा पद्धतीने जितका विस्तार करून आपण सांगायला पाहिजे तर तिथं सांगू विषय जो आहे तो अवर्णनीय असा आहे. तो शब्दातून सांगता येणार त्याचा विषयच म्हणजे आत्मा. आत्मस्वरूपाबद्दल ज्ञान होत आहे आणि असा तो विषय असल्यामुळे असा पटकन संपवणारा विषय नाही. आजची मुली बघा, आजची मुली कारण की बरोबर इतकी सोपी वाटते परंतु तिच्यामध्ये तो गर्भित असा महान अर्थ भरलेला आहे. बघा ही ओळी आजच्या 64वी ओळी आहे. शेवच्या या ओळ्या अतिशय सोप्या वाटतात. शब्द सोपे परंतु अर्थाच्या दृष्टीने महान ग्रंथ आहे. बघा त्यामुळे काय म्हणणार तुम्हाला समजतो. बरं मला सांगा तुम्ही म्हणाले नाही त्याची काय नेणो असे. बघा नाही त्याची काय नेणो असे. नाही त्याची काय नेणो असे. कोणते शब्द तर किती सोपे आहेत. नाही शब्द करतो, ते शब्द करतो, त्याची करतो, काय शब्द करतो, नेणो शब्द करतो आणि असे शब्द करतो. सगळे सोपे शब्द आहेत. किती सोपे शब्द आहेत. अर्थ कुठे लागतो. नाही त्याची काय नेणो असे. दुसरे चरण असेल दिसे त्याची कैसे नेणो दिसे. दिसे सोपा शब्द आहे. दिसे म्हणजे दिसणं. त्याची दिसे त्याची कैसे नेणो दिसे. तिसरं चरण असेल असे त्याची नेणो अपैसे. असे त्याची नेणो अपैसे त्याची होई. ही काहीही शब्द तर सोपे ठरले. एक सुद्धा शब्द असा नाही की जो संस्कृत वा अतिशय अवघड शब्द आहे. जो शब्द नाही तुला सगळे सोपे शब्द आहेत. सोपे शब्द आहेत, मराठी शब्द आहे, जो शब्द नाही. असं असून सुद्धा त्या ओळीचा अर्थ आपल्याला कळतो. हे गुण या मुलांमध्ये पुन्हा वाचून दाखवतो. तुम्ही बघा अर्थ लावून टाका. जर कुणाला समजत मला सांगा. म्हणतात नाही त्याची काय नेणो असे. दिसे त्याची कैसे नेणो दिसे. असे त्याची नेणो अपैसे त्याची होईजे. ह्या शेवटच्या चरणातूनच आपण अर्थ लागलो की ते होईजे. की म्हणजे ते होईजे म्हणजेच ते अनुभव. होईजे अनुभव की ते होईजे की ते भाव. काय भाव आपण आता बघा आपण थोडासा असं येण्याचा प्रयत्न केलेला. म्हणतात नाही त्याची काय नेणो असे. म्हणतात काही नाही असं कसं. जे नाहीये ना तेच आहे. ज्याला नाही 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 म्हणताना ते आहे. नाही त्याची नेणो असे.
जे नाही 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 म्हणतात ना तेच आहे आहे, तेच असेल नेणू असेल. आणखी कसं दिसे तेची कैसे नेणू दिसे. जे दिसत ना ते कसं दिसत, अहो ते कसं दिसत. दिसे तेची कैसे नेणू दिसे म्हणजे अहो ते कसं दिसत हो. जे दिसत ना ते कसं दिसत, जे दिसत नाही ना ते कसं नाहीये, ते कसं आहे. आणखी तिसरं चरण असेल असे तेची नेणू पैसे. अहो जे आहे ना ते सर्वत्र भरून राहिले, ते दिसतंय. हे अपैसे म्हणजे ते आपण सगळीकडे सर्वत्र भरलेले. ही ते होईल म्हणजे तेच आपण प्राप्त करावं, तेच आपण व्हावं. म्हणजे हा जो विचार या ठिकाणी सांगितलेला हा आत्म्याचा ब्रह्माचा विचार निर्माण. हे जे परब्रह्म आहे, हे जे आत्मतत्व आहे, हा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचा हा विचार ते सांगून राहिले. इतकं सोप्या भाषेत सांगून सुद्धा ते आपल्यासारख्यांना अवघड का वाटतं. त्याचं कारण असं की विषय नाही अवघड. हे जे त्यांना सांगू इच्छित आहे त्याचं सांगून जात आहे, त्यांना सांगणं सोपवून जात, कारण त्यांना ते कळलेलं आहे, त्यांना ते अनुभव आलेले आहे. त्याचा त्यांना अनुभव म्हणून ते बोलून जातात. आपल्याला त्याचा अनुभव नसल्यामुळे आपल्याला ते आपलं मत नसतं, आपल्याला कळत नसतं. म्हणून नवमी तर फार सोपी आहे, परंतु त्या उंदीचा तो गरजेचा अतिशय आकलन करायला कठीण नाही. त्याची काय नेणू असे, दिसे त्याची कैसे नेणू दिसे, असे त्याची नेणू आपैसे की ते होईल. आता आपल्याला या उंदीचा विचार करायचा. झाले तरी सांगण्याला उद्देशून आलेलं होतं, परंतु आता हा चांगले तर समजून गेला, तो तर आत्मज्ञानी झालेला आहे. त्याला आता या शेवटच्या एवढ्या बराबर कळायला लागेल. मग आता हा शेवटचा जो भाग आहे आपल्या साधकांसाठी ठेवलेला आहे. अहो साधकांनो, आता तुम्ही तरी त्याचं साधवा ऐका. म्हणतात या लहानशा ग्रंथामध्ये केवळ चांगदेवालाच नव्हे तर जगातील सर्वांना, विशेषतः साधक शिष्य वर्गांना शाश्वत मूल्य, चिरंतन सत्य सहज आणि सोप्या भाषेत मी सांगलं. आणि तर खरे त्यांची भाषा अतिशय सोपी आहे, परंतु ते ज्याबद्दल सांगताय, ज्या विषयी सांगून राहिले ते चिरंतन सत्य आहे, शाश्वत येते. म्हणजे तो आत्मा आहे, त्या आत्म्याबद्दल ते बोलून राहिले. आणि आत्मा हा असा विषय आहे की जो शब्दांनी बोलून दाखवता येत नाही. तो शब्दांचा ह्याच्यामध्ये सापडतच नाही. शब्द हा विषय आहे आणि आत्मा हा विषयातीत आहे, विषयांच्या पलीकडे. तरी पण ज्ञानोबा विषयामध्ये आणून त्याला स्पष्ट करू इच्छितात आणि ते ज्ञानोबाच करू शकतात. त्याला स्पष्ट दिसत ते सांगून राहिले आत्म्याबद्दल, आणि तो आत्मा आहे तो शब्दांनी कळत नाही, आणि शब्दांमधूनच ते आपल्याला स्पष्ट करून सांगू लागले.
तेव्हा ज्ञानवांनी केलेलं हे जे निरूपण आहे, हे जे विवरण आहे, हे अतिशय सोप्या भाषेत केलेलं आहे. भाषा सोपी, भाषा कळते आपल्याला, परंतु तो आत्मा, तो परमात्मा, ते ब्रह्म, ते परब्रह्म, जीव, शिव वगैरे जे काय तत्व आहे ते मात्र ग्रहण आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला दिसेल, हे जे गहन तत्व आहे आत्मा, हे किती जरी गहन असलं तरी ते प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, प्रत्येकाच्या शरीरामध्ये, त्याच्याशिवाय तर आपलं शरीर चालतच नाही. म्हणजे ते कळायला कठीण आहे, समजायला कठीण आहे. कशाने कठीण आहे? तर बुद्धीने, मनाने, हे का शब्दाने, विषयाने ते कळणं कठीण. परंतु ते नित्य अनुभवाला येणार असं तत्व आमच्या अंतःकरणामध्ये, यामध्ये ते आपल्या आत्मा आहे ना प्रत्येकामध्ये, प्रत्येकाचा, आणि प्रत्येकाच्या देहामध्ये तो दररोज रात्रंदिवस जागृत लागायचा आणि आपल्या सगळ्या इंद्रियांना तो चालवतो आहे, सगळ्या देहाला खेळवतो आहे, सगळ्या देहाचा व्यापार त्याच्यामुळे बोलायला. असा जो आत्मा आहे तो आपल्या देहात आहे, नित्य आहे, अखंड आहे, जवळ आहे, अगदी इतका जवळ, इतका उपयोगी, तरी तो आम्हाला काही कळत नाही. हा प्रश्न वास्तविक जो अगदी जवळ असतो आणि जो नित्य असतो, अखंड असतो आणि जो नेहमी उपयोगाला येतो, तो आपल्या किती परिचयाचा व्हायला पाहिजे. अहो एखादा समजा बाहेरचा मनुष्य आपण कामाला ठेवलेला आहे, अनोळखी आता तो म्हटलं तरी बाहेरच्या गावून आलेला आहे, आपल्या घरी कामाला ठेवला त्याला. आता आपल्या घरी कामाला ठेवल्यानंतर तो पूर्ण आपण पाहिलेला नव्हता, कोणत्या गावाला तो माहिती नाही, काही काहीच माहिती नव्हतं ना. तो आता दररोज आपल्या घरी आहे, घरामध्ये काम करतोय, दररोज आपल्याशी संबंधित आहे, त्यामुळे तो आता इतका परिचित झालेला असतो, तो आपल्या घरातला होऊन जातो. उलट झालेले आत्मा, आम्ही आत्म्याच्या घरात राहतो, हे ते जो आहे ना आत्म्याचा आहे, आणि त्या देहाच्या घरामध्ये आम्ही सगळे निंदू बनलेले अंतरी लोक, आम्ही सगळे त्याच्या जवळ जातो. तो तर आम्हाला चांगला ओळखतो, तो तर आपल्याला इतकं ओळखतो की तुम्ही किती मागचे जन्म घेतले, आता तुम्ही या जन्मामध्ये काय काय केलं, आता या जन्मामध्ये पुढे काय काय करणार आहात, पुढे तुमचे कोणते जन्म होणार आहे, ते सगळं गणित त्याच्याजवळ. असा जो आत्मा, त्याच्याबद्दल आम्हाला थोडसे सुद्धा ज्ञान म्हणजे अनुभव, त्याचा थोडासा सुद्धा अनुभव नाही मला, विचित्र आहे त्याला. असं नको व्हायला, आत्म्याचा थोडाफार त्याला अनुभव असायला पाहिजे. हा अनुभव देण्याचं कार्य आता ज्ञानोबा करून राहिले, गुरु करतात. गुरुंचं ज्ञानोबा सांगून राहिले की हा अनुभव मी आता चांगलेवाला दिलेला आहे. अहो चांगलेवाला बदलवणं या अनुभवात आणलं किती कठीण होतं ज्ञानोबांना. उलट आपल्यासारख्या साध्या भोळ्या लोकांना, सरळ स्वभावाच्या लोकांना हा अनुभव देणं ज्ञानोबांना सहज सोपं झालं, कारण आपण साधे ग्रस्त पटकन विश्वास होतो. ज्ञानोबांनी सांगितलं ते खरं म्हणून आपण हेच स्वीकारतो.
चांगले प्रसन्न होता. चांगले 1400 वर्ष जन्मला होता. वयाने किती मोठा होता, 1400 वर्ष. म्हणून त्याला पटवलं आणि ते सुद्धा 14 वर्षाच्या लहानच्या मुलाने पटवलं. किती कठीण आहे. तो इतका अहंकारी होता, गर्विष्ठ होता, अभिमानी होता. सगळे त्याच्याकडे आपल्या त्याचे न पटण्यासाठी न वळवण्यासाठी होते. पण तो ज्ञानोबांचं कौशल्य माणूस करावं. ज्ञानोबांनी एवढ्या मोठ्या त्या चांगदेवाला, 1400 वर्षाच्या चांगदेवाला, अतिशय गर्विष्ठ अभिमानी अशा चांगदेवाला त्याला नमवलं, त्याला शरणागत केलं. आपल्यासारख्याला शरणागत करायला चांगल्या ज्ञानोबाला काय वेळ लागला असता, पण आपण सहज गेलंच शरण ज्ञानोबा. पण त्याला बोलवणं किती कठीण होत. ज्ञानोबांनी चांगदेवासारख्या महान अशा योग्याला बोलवलं, त्याचं बदल बोलवलं त्याच्यामध्ये आणि त्याचं रूप बदलून टाकलं, त्याला विज्ञानी केलं. हा महान चमत्कार आहे. असा चमत्कार सहसा घडत नाही. तेव्हा तो आता नतमस्तक झालेला आहे, शरणागत झालेला तो चांगले शरणाला तो हात जोडून आणि म्हणतो, महाराज तो काय लिहिलंय पत्र, मला तर काही कळत नाही, सांगा मला. आणि मग त्याला दीक्षा होऊन त्या पत्राचा सहजगत्या समजायला. तेव्हा अशा प्रकारचं परिवर्तन म्हणजे बदल करून आणला चांगदेवामध्ये. एका 65 ओव्यांच्या पत्रांनी बदल करून आणला. असं आश्चर्य कुठलंच जगात नव्हतं. पत्रांनी पण मनुष्य पत्र लिहिलं. आपल्याला किती पत्र येत असतात लिहिणार, परंतु ज्ञानोबाचं पत्र म्हणजे सामान्य पत्र नाही. तेव्हा हे पत्र काय सांगतात ज्ञानोबामध्ये, नाही तेची काय लेणो असे, जिसे तेची कैसे लेणो दिसे, असे तेची लेणो वा पैसे ते की होईले. म्हणजे काय, अहो तो आत्मा नाही म्हणताना तो कसा नाहीये, तो आहे म्हणतात ते म्हणतो कसं आहे, तो नाही म्हणता तुम्ही, नाही का म्हणतो आम्ही, कारण तू कळतच नाही, तो दिसत नाही, तो अनुभवाला येत नाही, तो कुठल्या इंद्रियांचा विषय होत नव्हता. आम्ही सगळेच हे बाकीचे जे लोक नास्तिक ते म्हणतात कसला आत्मा काही नाही, आत्मा म्हणतात आणि असं ते दाखवलं. दाखवला त्याला जो आपल्यालाच माहिती नाही अजून, त्या नास्तिक लोकांना कसं काय दाखवणार. म्हणून जगामध्ये आत्मा मानतच नाही बरेचसे नास्तिक लोक. त्यात आत्मा विकमत होत आहे. पण तुम्ही कितीही जरी नाही म्हटलं तरी तो आहे, मलाच मी नाही. तुम्ही नाही म्हणून तो नाही होणारे नष्ट होणारे तो आहेच, तो अखंड आहे. मग आहे म्हटल्यानंतर मग कसा आहे पुढे प्रश्न आला, ते सांगता येत नाही. आहे ना, हो आहे, कसा आहे तेही सांगता येत. मग त्याच्यासारखं कसं होता येईल आपल्याला. हा जो नाही आणि आहे ह्या दोन्ही गोष्टी सापडत नाही, मग त्याच्यासाठी कसं व्हायचं. तर नाही म्हणता दुसरं आहे म्हणता, त्या दोन्ही आहे नाही दोन्ही तो सापडत नाही, मग आपण कसं व्हायचं, कुठं व्हायचं आपण आहे ना. किती कठीण आहे आपली पंचायत होऊन गेली. आता
म्हणजे आपल्या सामान्य साधकांची शिकण्याची असा जो आत्मा आहे जो आहे नाहीच्याही घरात येतो. त्याला नाही पण म्हणता येत नाही, आहे पण म्हणता येत नाही. आहे म्हटल्यावर तो कसं आहे ते कळत नाही. म्हणून आहे नाही याच्या पलीकडे तो आहे. आहे म्हटलं त्याचा सापेक्ष भाव नाही असतो, नाही म्हटलं की त्याचा सापेक्ष भाव आहे. आहे नाही ते जे आहे ते सापेक्ष एकमेकांचा, म्हणून त्याचा तो निरपेक्ष आहे, त्याच्याकडून कसा आहे असा तो आत्मा आहे. मग त्याला त्याच्याविषयी बोलताना आपली शास्त्र तर नकारात्मकच बोलतात. त्याच्यात कशी नकारात्मक बोलतो आपण सुद्धा आता त्याच्याबद्दल जे पाहून आलो ते सगळं नकारात्मकच पाहून आलेलो. बोला समर्थ रामदास म्हणतात आत्मा तो कसा आहे तो आत्मा. जगी पाहता चक्षु लक्ष. तो आत्मा कसा आहे त्याला जर आपण पाहायला गेलो जगामध्ये किंवा कुठेही तर या आपल्या चर्मचक्षूंनी या डोळ्यांनी देहाच्या डोळ्यांनी दिसत नाही. तो चर्मचक्षु व लक्ष असं हे आपल्याला डोळे आलेले त्या डोळ्यांनी आपण सगळं पाहतो. जगातल्या असंख्य वस्तू पाहतो, प्राणी पाहतो, नाना प्रकार. पण नेमका तो आत्मा दिसत नाही. बाकी सगळं दिसतं आपल्याला. म्हणून जगी पाहता चर्मचक्षु लक्ष. चांगल्याचा डोळा आपला पाहू शकत नाही. बरोबर. जगी पाहता ज्ञान चक्षु. अहो जो ज्ञान चक्षु आहे बुद्धीचा डोळा, बुद्धीने करतो का नाही. बुद्धी तिथं समाप्त होऊन जाते. आपली बुद्धी पुष्कळ विचार करते, विवेक करते. या जगातल्या अनेक गोष्टी आपण बुद्धीने जाणतो. पण आत्म्याच्या बाबतीमध्ये बुद्धी म्हणते बाबा मी हात टेकले त्याच्यावर, त्याचा विचार मनाने करते. पण बुद्धीचं ज्ञान आहे ते सुद्धा त्याच्याकडून आलेलं आहे. मग त्या ज्ञानाने तो कसा कळेल. या डोळ्यांचं जे पाहणं आहे ना हे त्याच्यामुळे आहे. आत्मा म्हणून डोळे पाहतात ना, मग हे डोळे त्याला कसे पाहते. तेव्हा चर्मचक्षु आणि ज्ञानचक्षु पाहू शकत नाही असं समर्थ रामदास म्हणतात. नकार घंटा आहे. म्हणतात आमची सगळी शास्त्र घ्या, श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृतिशास्त्र वेद वेदांत वाक्ये चित्रे स्वये शेष मौला मला स्थिर आहे. सगळी आमची शास्त्र त्याला नाही नाही नेती नेती नको नको नाही असं नाही असं नाही असं नाही असंच म्हणतात. कुठल्याही शास्त्राने तो असं सांगितलं की हा जो आत्मा आहे शास्त्र सुद्धा त्यांची वर्णन देत असतात. त्याची नकारार्थी करतात सगळे. और जो सहस्रमुखी शेष नाग आहे ना त्याला तर 1000 तोंड आहे. पण तो 1000मुखी तोंडाचा शेष सुद्धा चूक होऊन जातो त्या आत्म्याची बाबतीत. त्याला ते सांगते तो ते बोलून जातो. स्वय शेष मौलावाला स्थिर आहे. तो शेषनाग सुद्धा चूक होऊन गेला आणि तिथे आपल्या डोक्यात धरलेलं शेषनागा
त्या डोक्यावर पृथ्वी आहे आणि त्याने थोडीशी मान आनंद केलं की आपली सगळी ध्वनिकंपन भूकंपन सगळे अशी आपली पूर्वीची कथा आहे. तात्पर्य असं की हा कोणालाही कळला नाही म्हणून तुम्ही असं स्पष्ट सांगितले की तो आत्मा अशा प्रकारचा आहे. आमची सगळी शास्त्र कोणती कोणती श्रुती आहे, श्रुती वेद आहे, उपनिषद आहे, न्यायशास्त्र आहे, मीमांसक नावाचं शास्त्र आहे, तर्कशास्त्र आहे, स्मृती आहे, वेद आहेत, वेदांत आहे, या सगळ्यांनी हात टेकून दिले आहे. नंतर ते करतात, करायला जातात ते. परंतु प्रत्यक्ष जर कोण म्हटलं की अहो आम्हाला दाखवून नसतो, असं ज्या वेळेला कोण प्रत्यक्ष जात त्यावेळेला ते म्हणतात बाबा नाही तो असा असा आहे ना असं असं नाही, अशा प्रकारचं त्याचं म्हणून हात टेकून देतात. परंतु शेष सुद्धा मौन होऊन जातो, तो काही बोलत नाही त्याच्यावर. मग त्या आत्म्याचं रूप कसं आहे, आता काय करावं? कुठले शास्त्र सांगत नाही, कुठलं काही कोणी सांगत नाही. मग त्याचं ते रूप कसे आहे, तो आहे का नाही, असा तो आहे असा तो नाही, त्याच्या पलीकडचा तो आहे का, मग तो आहे पलीकडचा तर तरी तो कसा आहे असं म्हणतात. तो ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडचा आहे. अज्ञानी नाही तिथं आणि ज्ञानी बोलताना त्याच्या पलीकडचा. म्हणून ज्ञानेश्वरी 13व्या अध्याय सांगून गेले. ज्ञानोबा सांगितलेले बरं का, म्हणून आखी नाखी हे बोली जे देखून मुक्ती गहाण म्हणतात. म्हणून आखी नाखी हे बोली, आखी नाखी म्हणजे आहे नाही हे बोल, म्हणून आहे नाही हे बोल त्या आत्म्याला पाहिल्यानंतर मुके होऊन जातात, बंद होऊन जातात. हे बोली जे देखून मुकी गहाण विचारेशी मोडली वाट जेथे, तर विचाराची वाटच मोडून गेली, बुद्धी चालतच नाही तिथे. आता हे सुद्धा ज्ञानोबा होऊन गेले बरं. आणि ज्या ज्ञानोबांनी त्या चांगल्याला आत्मज्ञानाचा उद्देश घेऊन त्याला ज्ञानी बनवलेले आहे, तेच ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सांगत आहे की बाबा त्याच्या बाबतीमध्ये काही सांगता येत नाही. आपले सगळे विचार वगैरे सगळं घेऊन गेले. हा जो या ठिकाणी ज्ञानोबांनी मांडलेला विचार आहे तो भगवद्गीतेच्या संदर्भात आलेला विचार आहे. तिथे सुद्धा भगवंताचं स्वरूप सांगितलं असताना ते मानून गेले, भगवंताचं स्वरूप असं दिसत नाही. तेव्हा हा जो परमात्मा आहे, हा जो आत्मा आहे, तो आत्मा आहे नाहीच्याही पलीकडे आहे. आपली उपनिषद आहे, त्या उपनिषदांनी तर आत्म्याचा विचार केलेला आहे. आपल्या सगळ्या उपनिषदांमध्ये आत्मविचार आहे. आता ही उपनिषद जी आहेत त्या ऋषींच्या मुखातून आली, त्यांनी तर स्पष्ट करायला पाहिजे होतं आत्म्याचं स्वरूप, पण ती उपनिषद सांगतात बघा. आता या ठिकाणी कठोपनिषदाचं वचन येतं, आधी केन उपनिषदातलं वचन बघ. केन उपनिषदामध्ये ते म्हणतात न तत्र चक्षुर्गच्छति, संस्कृतमध्ये येते उपनिषदात, न तत्र चक्षुर्गच्छति म्हणजे तेथे आपले हे डोळे, चक्षु म्हणजे डोळे, जात नाही आपले जाणवं. न वाक, तिथे वाणी जात नाही. न वाक गच्छति, न मनः, तिथे मन जाऊ शकत नाही. कसं ही आपली ज्ञानेंद्रिय येते, यांच्याने आपल्याला जगाचं ज्ञान होत, पण ही ज्ञानेंद्रिय आत्म्याकडे जात नाही, आत्म्याचं ज्ञान होत त्यांना.
न तत्र चक्षुर्गच्छति न वाक् गच्छति नो मनः न जिह्मो न विजानीमः त्याला आम्ही जाणत नाही. तसंच येथे येतात अनुशिष्य त्याचा भेद करण्यात स्वरूप सांगणे हे सुद्धा आम्हाला समजत. आत्मा कळल्यानंतर मग आत्म्याचं स्वरूप वर्णन करता येईल ना. तो आत्मा जर कळला नाही, तो जर जाणता आला नाही, तर त्याचं वर्णन काय करणार तुम्ही? म्हणून त्याचं वर्णनही करता येईल. असं हे केन उपनिषद सांगतात. आता कठोर उपनिषद आपलं या कठोर उपनिषदामध्ये सांगितलेले नायमात्मा प्रवचनही न लभ्यो. हा आत्मा प्रवचन ऐकण्याने प्राप्त होणारा नाही. किती ऐका प्रवचनातून? प्रवचनाने आत्मा प्राप्त होणार नाही. नायमात्मा प्रवचनही न लभ्या न मेधया. मेधा म्हणजे बुद्धी. न मेधया तो बुद्धीने प्राप्त होणारा नाही. न बहुधा श्रुते तेव्हा खूप श्रवण केलं, खूप ऐकला मी आत्म्याबद्दल, तरी आत्मा प्राप्त होणार नाही. प्रवचनाने लाभत नाही, बुद्धीने कळत नाही, ऐकल्याने समजत नाही. म्हणजे काय पण ते कठोर उपनिषदाने मात्र एक सूचना फार छान आहे. ते म्हणतात यमैवेष रोते तेन लभ्यः. हा म्हणतो ते उपनिषद यमैवेषः रोते. अहो तो आत्मा ज्याला बोलतो म्हणजे ज्याला स्वीकारतो, ज्याला वरतो, त्या आत्म्याला जर वाटलं तर याला आता आपण प्रगट व्हावं, त्याला दिसावं. हा चांगला आहे, शुद्धांत करण्याचा आहे, सात्विक आहे, सगळी पूर्ण तयारी झालेली याची. याला आपण दिसावं तर तो प्रगट होतो. म्हणजे मग आपल्याला होतं प्रगट होईल. मग आता ते उपनिषद सांगताय, उपनिषद काय सांगताय, पण त्याला अटका घातली त्यांनी, त्याची ती संपूर्ण पूर्ण तयारी असली पाहिजे. म्हणजे ती पूर्ण तयारी तर साधी होती. आत्म्याला प्राप्त करण्यासाठी जी पूर्व तयारी लागते अगोदर, ती अनेक वर्षाची साधना लागते, चित्तशुद्धी लागते, गुरुकृपा लागते, वैराग्य लागतं. हे सगळे दोष निघून जायला पाहिजे. हे असं सगळं झाल्यानंतर आणि ती सुद्धा त्याची प्रसन्नता असली पाहिजे. त्याला असं वाटलं पाहिजे आपल्याला की नाही आता चांगला झाल्यावर का आवडतो मला, मग त्याच्यासाठी तो प्रगट होतो. असं ते कठोपनिषद यमैवेषारोते तेन लभ्यः तस्यैषा आत्मा विभूते तनुस्वाम. मग हा आत्मा त्याला आपलं स्वरूप प्रगट करतो. तेव्हा कठोपनिषदाने एवढं तरी सांगून टाकले की त्या आत्म्याला जर वाटलं तर मग तो आपोआप त्या माणसाला, त्या साधकाला आपोआप प्रगट करून जातो. त्याच्यासाठी पूर्व तयारी करावी लागते असंही सांगतात. बघा आपल्या ह्या ज्या श्रुती म्हणजे आपले जे वेद आहेत, वेदांचे मंत्र आहेत, त्याच्यामध्ये हे सांगितलेले सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूप गुण येथे. अहो हा आत्मा कसा आहे, सत्य आहे, नेहमी आहे, सत स्वरूप आहे, निर्गुण सत्य आहे, सत्य आहे, अखंड आहे असं म्हणते मी सुद्धा सांगतो. सत्य ज्ञान त्याच्यामध्ये भरलेलं. आत्मा सामान्य नाही, त्याच्यामध्ये ज्ञान भरलेले आहे.
ते थोडस ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये देतो, म्हणून आपली बुद्धी ज्ञानी झाली. पण किती टाकलं त्याने, थोडासा एक थेंब टाकून दिला बुद्धीमध्ये आपल्या, त्यामुळे आपली बुद्धी आता विचार करते, जाणते, आणि आपल्याला असं वाटतं की मी फार ज्ञानी होऊन गेलो. त्यात त्याने किती टाकलेलं आहे, थोडस. हा अहंकार आल्यामुळे तुझी जी जे काय थोडी दिली ना, ते गमावून बसली. सत्य आहे, जो ज्ञान आहे त्याच्यामध्ये तो अनंत आहे, त्याला अंतच नाही. कुठे संपेल, कुठे सुरू होतो, तो अनंत आहे. आणि कसं आहे, गगनाचे एक राव, ह्या गगनाला सुद्धा झाकून टाकेल एवढा आहे तो मोठा, तोच आहे सगळा. हे आकाशमध्ये ते त्याच्यातूनच आलेले ना, त्या सगळ्या आकाशालाही झाकून टाकलेला आहे, एवढा मोठा आहे. नाही रूप गुण वर्ण घेते, पुन्हा सांगून टाकलं ते त्यांनी. त्या ठिकाणी रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही, काय तुम्ही जे म्हणाल ते काही बाकीचं जे आहे ते हे सत्य आहे, ज्ञान आहे, अनंतत्व आहे, अपार आहे, हे आहे हे नाही. अशा प्रकारे वेदांनी त्याचं वर्णन करून आता बघा, असा हा जो व्यापक आत्मा आहे, नाही तेच कार्य देव. आता तुम्ही त्याला नाही म्हणा तरी सुद्धा तो आहे, आणि तुम्ही त्याला आहे म्हटलं तरी तो कसा आहे ते कळतो. तेव्हा या ओळीतले जे शब्द जे आहेत, जे आहे, नाही तेची काय लेणो असे, दिसे तेची कैसे लेणो दिसे, असो तेची लेणो अपैसे की ते होईजे. ही जी ओळी आहे, या ओळीतले हे जे समोर दिसणारे शब्द आहेत ते अतिशय सोपे आहेत, परंतु त्याचा अर्थ आम्हाला लागत नाही. त्यांचा त्या आत्म्यासंबंधीचा जो अर्थ आहे तो बरोबर बसत नाही. कसा प्राप्त होईल? आता सामान्य साधकांना तर खरोखरच हा प्रश्न पडतो की माझा तर आत्मा आहे, तर तो आम्हाला कसा प्राप्त होईल? आहे तो आमच्या देहात आहे, देहाची कर्म करून त्याच्या साहाय्याने कमी देण्याची सगळ्या शरीराला चलावून केले जाईल, पण मग तो आम्हाला प्राप्त कसा होईल, आम्हाला दिसेल कसा, तो आमच्या अनुभवात कसा येईल, हा प्रश्न. तेव्हा शास्त्र थकून गेले, सगळे लोक थकून गेले त्याला. मग म्हणतात ते जर दिसायचं असेल, त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल, काही गुरु कृपा आहे, गुरु कृपेने मात्र त्याचा अनुभव घेईल. आणि आपण प्रत्यक्ष पाहतो त्याला चांगल्याला प्रत्यक्ष गुरु कृपा झाली. हे 65 श्लोकाचं प्रथम वेद आहे, हे शब्दांनी त्याला ज्ञान झालेले त्या, त्या शब्दांच्या अंतर्गत असलेली जी ज्ञानशक्ती आहे, ती ज्ञानशक्ती त्याच्यामध्ये गेली ज्ञानवांची, आणि त्याच्यामध्ये मग बदल झाला. मग त्याचा गर्व गेला, अहंकार गेला, सगळं बाहेर गेलं सगळं, आणि तो शुद्ध झाला. नंतर मग तो शरणागत होतो, सांगत त्याला ज्ञान. तेव्हा आपल्याला जर ज्ञान पाहिजे असेल, आपल्याकडे सुरू करायचं असेल, तर आपल्याला सुद्धा बदललं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला आपण नाही.
देह, मन, बुद्धी, शरीर वगैरे हे सगळं बाहेरचं सगळं नटांबर बाजूला करा. याचा निराश करून तो आत्मा स्वतःच आपल्याला आपणच पाहावा लागेल. गुरुकृपा काय करते? आता हा एक प्रश्न आला पुन्हा. इकडे असे सांगतात की तो आत्मा तुम्हाला स्वतःलाच तो प्रसन्न होऊन तुम्हाला तो तत्वरूप दाखवतो. म्हणजे आत्म्याला पाहायचं असलं तर तुम्हाला तुम्ही पाहावं लागेल. आणि इकडे आपण असं म्हणतो की गुरुकृपेने ते प्राप्त होतो. आता इथं थोडासा आपल्या मनामध्ये असा विचार येतो, मग तो जर आपल्या ह्याच्याने जो ह्याच्याने प्राप्त होणार असेल मग गुरुकृपेची गरज काय? आत्मा जर आपल्याला आपल्या पद्धतीनं जो प्रगट होणार असेल, त्याला वाटलं त्या आत्म्याला तो आपल्याला प्रगट होतो. गुरुकृपेची काय मोठी आली? कशासाठी पाहिजे गुरुकृपा? असा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून पुष्कळशी लोक म्हणतात की काय करायचं गुरु निर्मित आहे, हा एजंट नको बरे, मी आणि तो आत्मा आमच्या दोघांमध्ये प्रश्न आहे ना, गुरु मध्ये कशाला आणणार की एजंट असं म्हणतात. म्हणून काही लोक गुरुच्या बाबतीमध्ये नकार घ्यायचा म्हणून त्या गुरुची काही गरज नाही, मी आणि तो आत्मा पाहून पण बाबा तुला त्या आत्म्याला पाळण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी काय करावं हे तुला माहितीये का? कशाने तो तुझ्यावर प्रसन्न होईल हे तुला कोण सांगेल? ते तुला गुरुची आवश्यकता आहे. गुरुची आवश्यकता का? तो गुरु आपल्याला ते मार्गदर्शन देतात, म्हणजे ते साधन देतात. त्याच्या प्राप्तीचं जे साधन आहे ते साधन आपल्याला देतात गुरु. गुरुची आवश्यकता आहे, गुरुकृपेची आवश्यकता आहे. अशा प्रकारे गुरुची कृपा आवश्यक आहे. तेव्हा सत्संगाची वेळ संपली. हा विषय इतका गोड आहे की हा विषय किती बोलला किती उघडला हा तरी गोडच गोड आहे. उद्याला कोण उद्याला कॉल करा सरायला मुलीच फार महत्वाची. त्याला पुन्हा आजच्या सत्संगाचा वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊ. हरि ओम.